नमस्कार, पुष्पा पराते या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, मी आज आपल्याला इथे प्रिन्सेस कटचा फ्रंट साईड इथे कसा जोडायचा तो व्हिडिओ आज आपल्यासोबत शेअर करत आहे. तर इथे बघा मी मेन फॅब्रिक घेतलेला आहे आणि अस्तर घेतलेला आहे आणि हे जे प्रिन्स कटचा भाग आहे मी इथे कट करून घेतलेला आहे. आता हा कसा जोडायचा तो व्हिडिओ मी आपल्यासोबत शेअर करत आहे. तर हा जोडायचा कसा, तर हा मी इथे आतमधल्या शिलाईचा इथे शिवणार आहे. तर इथे बघा, इथे मी जे मेन फॅब्रिक आहे ते फ्रंट साईड इथे एकाला एक शिवून घेतलेला आहे आणि इथे वरून पण प्रेस शिलाई करून घेत आहे, जेणेकरून फिनिशिंग छान दिसेल आणि इथे ब्लाऊज पण फिटिंगला छान बसणार आहे. तर इथे बघा, इथे जे एक साईड मी जोडून घेतलेला आहे, त्यानंतर दुसराही भाग अशाच प्रकारे इथे फॅब्रिकचा जोडून घ्यायचा आहे आणि हा वेगवेगळा जोडून घ्यायचा आहे आणि मी इथे आता अस्तर हे पण वेगळं जोडून घेणार आहे. तर हे आपल्याला आतमधलं शिलाईचं शिवायचं असल्यामुळे इथे मी आधी ते मेन फॅब्रिक जोडून घेतलेलं आहे आणि नंतर अस्तर जोडून घेणार आहे. तर इथे बघा, इथे हे जे मेन फॅब्रिक आहे जोडून झालेला आहे. आता तो जो खालचा थोडा कापड उरलेला आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर मी इथे बरोबर व्यवस्थित एकसारखं घेऊन खालचा जो कापड आहे तो कट करून घेत आहे. आता त्यानंतर इथे बघा, इथे जे मी अस्तर घेतलेलं आहे या अस्तरला पण आपल्याला अशाच प्रकारे दोन्ही भाग जोडून घ्यायचे आहे. तर मी इथे वरच्या साईडने बरोबर वरचा साईड घेऊन इथे अस्तर पण जोडून घेत आहे. आणि मैत्रिणींनो बघा, हे जे ब्लाऊज आहे हे इथे एका लाच्यावरचं हे ब्लाऊज आहे. तर मी इथे समोरच्या हुक्सच करणार आहे, कारण की त्या कस्टमरने माझ्या यांना समोरच्या हुक्सच ब्लाऊज सांगितलेला आहे, म्हणून मी ते समोरचे हुक्स करणार आहे. त्यासाठी मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा अंतर घेतलेलं आहे. तर इथे बघा, इथे दुसराही साईड अशाच प्रकारे जॉईन करून घ्यायचं आहे. आता हे दोन्ही साईड आपले जोडून झालेले आहे. आता आपल्याला इथे लांबी मला इथे 13 इंच पाहिजे आहे, तर इथे 14 इंच आलेली आहे. तर मी इथे 1 इंच कापडमध्ये माझा जाणारच आहे, त्यामुळे खालून अर्धा इंच आणि वरून अर्धा इंच असं 1 इंच जाणार आहे. त्यासाठी मी इथे 14 इंच घेतलेला आहे. आता आपल्याला हा जो भाग आहे हे मेन फॅब्रिक तो उलट्या साईडने ठेवायचा आहे आणि अस्तर हे सरळ साईडने ठेवायचं आहे आणि हे दोन्ही पण गळ्यात जोडून घ्यायचं आहे. पूर्ण राऊंडला पण शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, मी इथे ब्लाऊज पूर्ण इथे जोडून घेत आहे. अस्तर आणि मेन फॅब्रिक पूर्ण जोडून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्रा कापड आहे तो कापून घ्यायचा आहे. तर इथे बघा, हे दोन्ही व्यवस्थित बरोबर एकसारखी एकावर एक शिलाई आलेली आहे. तर बघा मित्र, अशा प्रकारे जर अंडरग्राऊंडचं ब्लाऊज शिवलं तर आपलं फिनिशिंग पण छान दिसते आणि ब्लाऊज फिटिंगला पण छान बसते, म्हणून मी हे अशा प्रकारे इथे हे ब्लाऊज शिवत आहे. तर आता इथे बघा, इथे मी खालच्या साईडने इथे कंबरपट्टी लावून घेत आहे आणि इथे बघा, ही जी कंबरपट्टी आहे याला मी तुरपाई करून घेणार आहे. त्यासाठी मी इथे कच्ची शिलाई वर करून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे 5 नंबरची शिलाई कच्ची शिलाई करून घ्यायची आहे, नंतर त्याला तुरपाई करून घ्यायची आहे. तर हे आपलं झालेलं आहे. आता मी इथे जे उरलेला भाग आहे तो कट करून घेत आहे आणि हे जे दोन्ही भाग आहे एकसारखे बरोबर करून घ्यायचे आहे आणि मधोमध कट करून घ्यायचं आहे. तर इथे मग मला हुक्स आणि आयपट्टी जॉईन करायची आहे. तर त्यासाठी मी इथे दोन्ही भाग व्यवस्थित एकसारखे करून घेतलेले आहे आणि इथे आपल्याला इथे हुकपट्टी आणि आयपट्टी लावायची आहे. तर ही हुकपट्टी आहे, तर ही हुकपट्टी आपल्याला सरळ साईडने लावायची आहे आणि जी आळपट्टी असते ती उलट्या साईडने लावायची आहे. तर इथे मला धाग्याचेच आळ करायचे असल्यामुळे मी इथे उलट्या साईडने इथे पट्टी लावत आहे, पण मी इथे घरात मशीनचे करणार नाही आहे. आळे मशीनचे करायचे मला नाही आहे, कारण की मी इथे धाग्याचे आळ इथे करणार आहे. तर इथे बघा, हे दोन्ही मी पट्ट्या जोडून घेतलेले आहे. आता इथे आपल्याला सरळ साईडनी जे शिलाई करून घ्यायची आहे. तर बघा, आज माझा थोडा आवाज सर्दीमुळे बसला असल्यामुळे आवाज थोडा क्लिअर येत नाही आहे. तर बघा, जर तुम्हाला
अशा प्रकारे जर ब्लाऊज शिवायचं असेल तर तुम्ही हे जे मी स्टेप बाय स्टेप इथे सांगत आहे तसं जर तुम्ही फॉलो केलं तर नक्की फिटिंगला छान ब्लाऊज बसेल आणि फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे. तर इथे बघा, इथे मी इथे पट्टी इथे लावलेली आहे आणि इथे पण मी कच्ची शिलाई करून घेत आहे. त्यानंतर मला तिथे तुरपाई करायची आहे. आता बघा, हे छान प्रकारे इथे एक भाग तयार झालेला आहे. आता इथे दुसरा भाग बघा, इथे मी जी आळपट्टी आहे ती मी इथे धाग्याचे करणार असल्यामुळे ही मी पट्टी पूर्ण दुमटून घेत आहे आणि थोडी पट्टी इथे ठेवत आहे आणि यावर इथे धाग्याची आळ करून घ्यायची आहे. आता इथे हे झाल्यानंतर आता आपल्याला हे दोन्ही भाग व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे. तर बघा, इथे थोडं मागे पुढे भाग झाले असल्यामुळे मी इथे थोडा इथे कट करून घेणार आहे आणि गळ्याचा आकार व्यवस्थित देणार आहे. आता इथे मी गोल्डन कलरची इथे पायपिंग घेतलेली आहे. आता इथे मी याला लावून घ्यायची आहे. तर मी इथे डबल फोल्डमध्ये ही पायपिंग घेतलेली आहे आणि हे 1 इंचची मी इथे हे पायपिंग पट्टी घेतलेली आहे आणि त्याला डबल फोल्ड करून घेतलेली आहे. आणि ते डबल फोल्ड केल्यानंतर तिथे एक शिलाई करून घ्यायची आहे. नंतर जे थोडा इथे कट मारून घ्यायची आहे आणि हे जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर इथे मी इथे बघा, ही जी गोल्डन पट्टी आहे छान दुमटून घेतली आहे आणि ती छान बारीक अशी पायपिंग करून घ्यायची आहे. तर इथे बघा, ही जी पायपिंग आहे इथे छान प्रकारे दिसत आहे, कारण की इथे मी इथे एकदम बारीक अशी इथे ही पायपिंग लावत आहे. तर बघा, इथे ब्लाऊजला छान प्रकारे इथे पायपिंग आलेली आहे. गळा पण सुंदर तयार झालेला आहे. आता हा जो गळा आहे, आता दुसऱ्या साईडची अशाच प्रकारे पायपिंग लावून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, हा समोरचा साईड मी इथे तयार केलेला आहे आणि बघा फिनिशिंगसुद्धा छान आलेली आहे आणि इथे फिटिंगसुद्धा छान येणार आहे. तर इथे बघा, ही जी मोंडा आहे तो मी नंतर कट करून घेणार आहे. तर इथे बघा, हां बघा, इथे एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि हे दोन्ही भाग व्यवस्थित ब्लाऊजला जॉईन करून घ्यायचे आहे. तर माझा हा फ्रंट साईडचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करून मला नक्की सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.